हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. परवा बुधवारी आहे देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. वर्षभरातल्या एकादशीचा उपवास कोणी करो न करो, पण प्रत्येक घरात ही मोठी एकादशी आहे. आषाढी एकादशीचा उपवास अगदी सगळेच करतात. आणि दुसरी एकादशी आहे कार्तिकी एकादशी. या एकादशीला सुद्धा उपवास सगळेच जण करतात. तर या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. या आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर 4 महिने झोपतात. या 4 महिन्यांच्या झोपेत ठीक 2 महिन्यांनी ते एका कुशीवर वळतात. म्हणून भाद्रपदातील एकादशीला परिवर्तिनी एकादशी असं म्हटलं जातं. आणि 4 महिन्यानंतर भगवान विष्णूंना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हटलं जातं. प्रत्येक गोष्टीचं एक असं विशेष महत्त्व आहे. अगदी लहानपणापासून आजी आजोबांकडून ऐकलेल्या पाहिलेल्या त्या गोष्टी आहेत, त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता उपवास नाही होत किंवा सेवा नाही होत हरकत नाही, पण या गोष्टी तुम्ही नक्की पाळा, काहीतरी आपलं पुण्य जमा होईल. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आषाढी एकादशीला चुकून सुद्धा तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आहे. कारण या दिवशी तुळशीचा निर्जळी उपवास असतो. तुळस हलवायची देखील नाही आहे, पानं तोडायची देखील नाही आहे. दिवासुद्धा लावताना तुळशीपासून थोडा लांब लावावा, म्हणजे तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे. त्यानंतरचं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्याच दिवशी नाहीतर आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा नॉनव्हेज खायचं नाही आहे. भलेही तुम्ही उपवास नाही केलात तरी चालेल. कांदा लसूणसुद्धा तांत्रिक भोजन मानलं जातं. म्हणून दशमी, एकादशी आणि द्वादशी या दिवशीसुद्धा नॉनव्हेज खायचं नाही आहे. आता बऱ्याच जणांच्या घरी लहान मुलांचा उपवास नसतो. महिला काय करतात, भात केला जातो किंवा खिचडी केली जाते. म्हणजे आता आपला उपवास आहे तर लहान मुलांसाठी वेगळं काय करायचं, तर एकच खिचडी भात लावला जातो किंवा पुलाव केला जातो किंवा भात केला जातो. तर ह्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भात शिजवायचा नसतो. भात खाणं तर लांब राहिलं, पण भात शिजवायचा सुद्धा नसतो. तर त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. तर ती अशी की महर्षी मेधांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला होता. यानंतरला त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला. असे म्हटले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले त्या दिवशी एकादशी होते. तसेच महर्षी मेधांनी पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला. तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीच्या दिवशी तांदूळ खात नाहीत आणि एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखेच आहे. म्हणून या दिवशी भात खाल्ला जात नाही. आणि याच्या मागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यावेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव जास्त असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. पाण्याचे प्रमाण वाढते आणि मन विचलित होते. म्हणून उपवास करताना याच्यामध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही. ही जी पथ्य आहेत ती शरीरासाठी सुद्धा चांगली आहेत. आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास कसा सोडायचा, तर दुसऱ्या दिवशी लगेच उठल्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते उठल्यानंतरला लगेच चहा पिण्याची. पण त्या दिवशी असं करू नका. पहिले स्नान करा, मग देवपूजा करा किंवा स्नान केल्यानंतरला गॅस लावा. म्हणजे स्नान केल्यानंतरला चहा प्यायला तरीही चालेल, पण अंघोळीच्या आधी तुम्हाला चहा प्यायचा नाही आहे. बऱ्याच जणांना अशी सवय असते, तर या दिवशी चुकूनसुद्धा ही चूक करू नका. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर अंघोळ करत त्यानंतरला चहा प्यायला तरीही चालेल. त्यानंतर देवपूजा करून घ्या. त्यानंतरला 10 ते 11च्या आतमध्येच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. आता उपवास सोडण्यासाठी सुद्धा देवाला काहीतरी गोडाचा नैवेद्य करायचा आहे. भलेही तुम्ही शिरा केलात, भलेही तुम्ही खीर केलात तरीही चालेल, पण गोडाचा काहीतरी नैवेद्य करायचा. आता तुम्ही उपवास सोडताना काहीही जेवण, जे वरण भात जे काही कराल ते तुम्ही
कांदा लसूण विरहित जेवण करायचं आहे आणि मग नंतरला उपवास तुम्हाला सोडायचा. आता एवढा कडक तुम्ही उपवास करून अंघोळीच्या आधीच जर चहा घेतलात तर सगळं व्यर्थ आहे. म्हणून अंघोळी करा, त्यानंतरला पूजा करा, त्यानंतरला देवाला नैवेद्य दाखवा. अशा प्रकारे तुम्हाला एकादशीचा उपवास करायचा आहे. उपवास नसेल केला तरीही चालेल. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला या दिवशी काहीतरी गोडाचं नैवेद्य करायचं आहे. तर उपवास नसेल तर या गोष्टींचं तुम्हाला पालन नक्की करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल, उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.